महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा ऐकू येत आहे. भाजपने अलीकडेच काही नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आणि नवनाथ बन, कृष्णराज महाडिक यांसारख्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्याच वेळी राज्यसभेवर कोण जाणार याबाबत चर्चा रंगली असून विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. पण या सर्व हालचालींपलीकडे आणखी एक मोठी चर्चा सुरू आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात धक्कादायक फेरबदल करणार का? महायुती सरकारला सत्तेत येऊन काही काळ उलटला आहे. सुरुवातीला नेतृत्वाबाबत संभ्रमाची चर्चा होती. मित्रपक्षांचा प्रभाव होता आणि सत्तेची समीकरणं सांभाळण्याची कसरत होती. पण आता परिस्थिती बदललेली दिसते. नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आणि पुढील 3-4 वर्षात कुठली निवडणूकही नाही. त्यामुळे थेट लोकसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित झालं आहे. अशा वेळी प्रशासनावर अधिक घट्ट पकड करणं, आपले विश्वासू चेहरे पुढे आणणं आणि मित्रपक्षांचा प्रभाव मर्यादित ठेवणं ही रणनीती असू आखल्याचं दिसून येत आहे, असं राजकीय सूत्रांचं मत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही मंत्र्यांबाबत नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 4 मंत्र्यांना बाहेर बसवलं जाऊ शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाचाही प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जातंय. भविष्यात भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याच्या चर्चेमुळे या शक्यतांना अधिक वजन मिळत आहे. भाजपमध्येही काही मोठी नावं चर्चेत आहेत. ती म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची भूमिका कायम राहील का, की नव्या चेहऱ्यांना अधिक संधी दिली जाईल, हा प्रश्न उपस्थित होतोय. जयकुमार गोरे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले यांसारख्या नेत्यांना अधिक बळ दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन आगामी निवडणुकांसाठी नवीन टीम तयार करण्याचा विचार असू शकतो. फडणवीस यांची कार्यशैली पाहता ते शांतपणे व ठाम निर्णय घेणारे नेते मानले जातात. मराठा ओबीसी प्रश्नांवर त्यांनी घेतलेली भूमिका आणि प्रशासनातील हस्तक्षेपामुळे त्यांची पकड मजबूत झाल्याचं दिसतंय. त्यामुळे हा संभाव्य फेरबदल केवळ मंत्रिपदाची अदलाबदल नसून सत्तेचं केंद्रीकरण आणि दीर्घकालीन रणनीतीचा भाग असू शकतो, असं विश्लेषकांचं मत आहे. अधिवेशनादरम्यान की त्यानंतर हे बदल जाहीर होतील, याबाबत निश्चितता नसली तरी राजकीय वातावरणात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता सगळ्यांचंच लक्ष एका गोष्टीकडे लागलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढची चाल कधी आणि कशी खेळणार? कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालणार आणि कोणाची विकेट पाडणार? महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचे काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत, हे मात्र नक्की.